तर बदलापूर सारख्या घटनेवर आता बदलापूरच्या घटनेवर किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिल्यात त्यांनी, ते आपण बघूया. पोलीस आयुक्तापासून तर तिथल्या PI पर्यंत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जबाबदार तुम्ही खालच्या कॉन्स्टेबलला धरू नका. शेवटी कॉन्स्टेबल असेल, API असेल, PI असेल, ACP, DCP, CP यांची परवानगी घेऊनच बरेच अशा प्रकारचे गुन्हे दाखल करत असतात. आणि याच्यात यांनी दिरंगाई केलेली आहे. मग त्या ठाण्याचे CP सुद्धा असतील, DCP असतील, ACP असतील आणि ही चैन आहे. या चैननी, कारण या ठिकाणी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचा जिल्हा ओळखला जातो तिथले त्यांचे इंटरेस्ट आहेत. ही संस्था असं म्हणतात एका राजकीय विचाराची आहे. मी त्या राजकीय विचाराला दोष देत नाही त्याला, परंतु एका राजकीय विचाराची आहे म्हणून तिला संरक्षण देण्याच्या हेतूनं अशा पद्धतीने झालं असावं असं एक शंका सगळ्यांच्या मनात आहे. उशीर करून एव्हिडन्स नष्ट कसा होईल किंवा एखादी टेस्ट कशी फेल होईल याचा प्रयत्न जाणीवपूर्वक याच्यात दिसतो असं मला वाटतं. त्यामुळे जेवढं उशिरा टेस्टला बालकाला पाठवलं जाईल, उशिरा जेवढा डिले करता येईल तेवढा डिले करायचा हा पोलीस यंत्रणेचा प्रयत्न होता. जेणेकरून पुरावे पुढे येऊ नयेत आणि सरकारने पूर्णपणाने पोलीस यंत्रणेने हलगर्जीपणा केलेला आहे. पोलीस यंत्रणा सरकारची बटीक म्हणून आज काम करते. सरकारच्या डोळ्याकडे बघून हे गुन्हे नोंदवतात, ऍक्शन घेतात, पण आपल्याबरोबर काम करणाऱ्यांचे प्रत्येक गुन्हा दडवण्याचा प्रयत्न करायचा. पहिली चौकशी ही झाली पाहिजे की 6 दिवस FIR घेण्यासाठी का झाले, पोलिसांवर दबाव कोणाचा होता. कारण आपण पाहतो नेहमी की काही घटना घडली की अधिकाऱ्यांना आपण बदली करून टाकतो, कोणाला सस्पेंड करून टाकतो, पण राजकीय प्रेशर कोणाचं होतं ह्याचा विचार कोणी केलाय का? ती शाळा कोणाची आहे? ती शाळा कोणाची असताना ते आपटे नावाचे जे गृहस्थ जे ट्रस्टी आहेत ते पुढे आलेत का? बरं, ज्या दिवशी FIR घेतली त्या दिवशी देखील 10 तास त्या महिलेला का बसवलं तिथे? मग ते प्रेग्नेंट होते ही वेगळी गोष्ट, पण 10 तास बसवणं ही देखील एक चुकीची गोष्ट. आणि काल जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो, आमचं आंदोलन राजकीय नव्हतं, आमचं आंदोलन विकृतीच्या विरुद्ध होतं आणि भाजपच्या विकृतीच्या बाजूनी त्यांचं आंदोलन होतं. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.